पांढरकवडा शहरातील चंद्रशेखर वार्डातील 25 वर्षीय तरुण सचिन कुनघाटकर हा गुरुवारी रात्री त्यांच्या परिचित असणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये रिसेप्शन आणि स्वागत समारंभासाठी गेला होता। दरम्यान हा सर्व कार्यक्रम आटपून परत येण्याच्या तयारीत असताना त्याला अज्ञात मारेकऱ्यांनी काही अंतरावर नेऊन त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर स्वरूपात सशस्त्र वार केले। यामध्ये त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर मृतदेह मांगुर्डा मार्गावर फेकण्यात आला। ही बाब शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस येताच एकच खळबळ उडाली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पांढरकवडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री पांढरकवडा येथील राहुल भवनमध्ये एका लग्न समारंभात मृत सचिन व त्याचे 4-5 मित्र सहभागी झाले होते। रात्री बऱ्याच उशिरापर्यंत ते सोबत होते। वाईन बारमध्ये त्यांनी 2 ते 3 वेळा दारूसुद्धा प्राशन केल्याची माहिती आहे। त्यानंतर रात्री 12:30 ते 1 नंतर ते लग्नस्थळावरून निघून गेले। शुक्रवारी सकाळी सचिनच्या हत्येची घटना उघडकीस आली। ग्रामीण रुग्णालयात जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहावर आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका मृतकाच्या शेकडो नातेवाईकांनी घेतली। पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या आवारात 200 ते 300 लोकांचा जमाव जमला होता। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करू अशी ग्वाही दिल्यानंतर नातेवाईकांचा रोष शांत झाला। आरोपी अजूनही अज्ञात असून पोलीस तपास करीत आहेत। या प्रकरणी 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे। ही हत्या जुन्या वादातून करण्यात आल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे। नेमकी हत्या कोणी केली हे स्पष्ट व्हायचे आहे। चौकशीसाठी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। लवकरच आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पांढरकवडा ठाणेदार अमोल माळवे यांनी दिली।